बारामती इंदापूर एसटी मध्ये एकावर कोयत्याने वार करण्यात आले। बारामती तालुक्यातल्या काटेवाडी मधली ही घटना आहे। चालू एसटी मध्ये कोयत्याने वार करण्यात आले। याच्यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे। हल्लेखोराने स्वतःवर देखील कोयत्याने वार करून घेतलेले आहेत असंही कळतंय। अत्यंत धक्कादायक ही बाब आपण बघतोय। बारामती तालुक्यात काटेवाडीमध्ये चालू एसटी मध्ये एकावर कोयत्याने वार करण्यात आले आणि हल्लेखोरांना स्वतःवर सुद्धा कोयत्याने वार करून घेतलेत। हल्लेखोरांना वापरलेला हा कोयता इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। विद्यार्थ्यांवरती कोयत्याने वार केल्याचा प्रकार या बसमध्ये घडलेला आहे। ही बस जी आहे ती बारामतीवरून इंदापूरच्या दिशेने चालली होती आणि काटेवाडीपर्यंत ही बस आलेली असताना या बसमध्ये कोयत्याने वार केलेला आहे। ज्यावेळेस त्या व्यक्तीने या विद्यार्थ्यांवरती कोयत्याने वार केले त्यावेळेस संपूर्ण बस मधले प्रवासी असतील ते भयभीत झालेले आहेत। आपल्या सोबत काही प्रवासी पण आहेत। मला सांगा, तुम्ही बस मध्ये होतात का ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली? काय नेमका प्रकार झाला? दोघं तिकडे ते दोघांचं काय झालं तिथं ते डायरेक्ट मारायला सुरुवात त्यातले एक विद्यार्थी असं समजतंय त्याच्याकडे बॅग होती। बॅग होती ना। काय वाटतं म्हणजे आम्ही पुढे होतो, मागे सगळा आवाज आला त्यामुळे आम्ही सगळे उतरले, मग आम्ही उतरले। आता पुढील तपास पोलीस करत आहेत। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत। ही जी एसटी मध्ये झालेली ती एसटी देखील पोलीस स्टेशनला नेण्यात आलेली आहे। संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जातोय। त्यामुळे आता पाहावं लागेल की पोलीस यापुढे काय तपास करणार हे पाहणे महत्त्वाचे पाहावं लागेल। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, काटेवाडी। तर आपण बारामती मधली ही दृश्य बघतोय। काटेवाडी मधली घटना आहे। चालू एसटी मध्ये एकानं कोयत्यानं हल्ला केलेला आहे आणि हल्लेखोरांना स्वतःवर सुद्धा या कोयत्यानं वार करून घेतले। पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय। आपण बघतोय बारामतीहून इंदापूरकडे जाणारी ही एसटी होती। काटेवाडी दरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे। बसमध्ये असलेले इतर प्रवासी सुद्धा यावेळेला घाबरले। पुढारी न्यूजशी बोलताना त्यांनी हा सगळा वृत्तांत सांगितला। पटापट सगळे खाली उतरले, मात्र या हल्लेखोरानं स्वतःवर सुद्धा वार करून घेतले आणि ज्याच्यावर हल्ला करण्यात आला तो व्यक्ती सुद्धा गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। Jai sir.